नमस्कार मंडळी, मी आपला डी एन साबळे. पहिलं वापरा मग विश्वास करा. आज मी तुम्हाला खूप चांगल्या कॉम्प्लेक्समध्ये रेपोटेड ठिकाणी लक्झरी जिथे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टमध्ये घेऊन आलेलो आहोत. आणि ठाण्यातलं सगळ्यात जुनं लोकेशन म्हटलं तरी चालेल, वसंत विहार. आणि वसंत विहारमध्ये टाटा सिरीन नावाचं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टमध्ये मी तुम्हाला टाटा सिरीनचा आपल्याकडे रेडी टू मूव्ह विथ OCCC कंप्लीट आणि ब्रँड न्यू अनयूज अनटच असा एक 3 BHK फ्लॅट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. फ्लॅट खूप सुंदर आणि खूप चांगला, हवेशीर आणि खूप उजेड असा हा फ्लॅट असणार आहे. ॲक्च्युली आता मी तुम्हाला ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या आतमध्ये येणार आहोत, हा फ्लॅट तुमचा चालू झाला. क्वालिटी जर तुम्ही बघितली तर तुम्हाला दरवाजाच्या क्वालिटीवरनं कळेल की किती स्ट्रॉंग आणि किती चांगल्या पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे. टाटाचं प्रोडक्ट आहे म्हटल्यानंतर तिथं विषयच नाही. तर ज्यावेळेला आपण आतमध्ये येतो, फायर एरिया तुम्हाला बराचसा मोठा मिळतो. आणि फायर एरियातनं ज्यावेळेला आपण आतमध्ये येऊ त्यावेळेला ह्या साईडला तुमचं एक बेडरूम असणार आहे आणि बाकीचे 2 बेडरूम्स ह्या साईडला आहेत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एंट्री केल्यानंतरचं एक पहिलं बेडरूम आहे, मास्टर बेडरूम, ते दाखवतो. आणि त्यानंतर मी हॉलमध्ये येतो, मग बाल्कनीकडे जाऊ आणि बाल्कनीच्या नंतर मग लास्टचे जे 2 रूम आहेत ते पण बघू. त्याचा व्ह्यू वगैरे पण तुम्हाला मी सुंदर आणि स्वच्छ दाखवतो. सुंदर आणि अतिशय सुंदर आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. ह्याची किंमत आणि याचा कार्पेट मी तुम्हाला सरते शेवटी सांगतो किती असेल ते. ॲक्च्युली आपण ज्यावेळेला आतमध्ये येतो त्यावेळेला सगळ्यात प्रथम तुम्हाला इथे आपण ज्यावेळेला बेडरूममध्ये घुसू त्यावेळेला हा स्पेस तुम्हाला इथे एक्स्ट्रा मिळतो. स्पेसच्या समोर आल्यानंतर तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीचं एक चांगलं सुसज्ज असं बाथरूम आहे, जे तुम्ही बघू शकता. किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं वापरलेला हा बाथरूम आहे. त्यानंतर प्लंबिंग वगैरे पण चांगल्या कंपनीचं, ब्रँडेड कंपनीचं सगळं यूज केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा तुमचा बेडरूम होतो. बेडरूमची साईज जरी बघितली तर ही जी ह्याची फरशी आहे कमीत कमी 2 फूट रुंद आणि 3 फूट लांब अशी फरशी आहे. आणि ह्या पद्धतीनं जर आपण ह्या साईडला आलो तर क्रॉस व्हेंटिलेशन स्लायडिंग विंडो, प्रॉपर विंडो बनवले आहेत. आणि पूर्णपणे टॉप टू बॉटम हा तुमचा एकदम काच लागलेली आहे अशा पद्धतीचं, म्हणजे तुम्ही बघू शकता की एकदम मोकळं तुम्हाला, त्याच्यामुळे उजेड वगैरे होऊन हवा खूप चांगली येते. आणि हा तुम्हाला तुमच्या एका बेडरूममधनं दिसणारा व्ह्यू आहे. ते येऊरचा डोंगर हा तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित मोकळ्या पद्धतीनं बघायला मिळतो. खाली बघितलं तर तुम्हाला दुसऱ्या महावीर मिलेम नावाचं कॉम्प्लेक्स आहे, त्याचा स्विमिंग पूल वगैरे आहे, झाडं वगैरे आहेत. पण ह्याचा खैर तुम्हाला काय उपयोग नाही आहे. पण तुमच्या डोळ्यासमोर ज्यावेळेला तुम्ही बघणार आहात त्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे सगळा हा डोंगराचा व्ह्यू दिसणार आहे. आणि हे बेडरूमची साईज आणि ह्या बेडरूममध्ये बघितलं तुम्हाला वॉर्डरोबसाठी प्रशस्त आणि खूप मोठी जागा ह्या बेडरूममध्ये आहे. उजेड तुम्ही बघू शकता किती चांगला उजेड आहे फ्लॅटमध्ये. हा फ्लॅट अनयूज आहे. विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे हा तुमचा ईस्ट वेस्ट फ्लॅट असणार आहे. थोडक्यात ईस्ट वेस्ट फ्लॅट आहे हा. नंतर तुमचा हा झाला हॉल. हॉल पण खूप प्रशस्त आणि खूप मोठा आहे. आणि हॉलच्या साईडला जर आपण आलो तर मोठीशी अशी प्रॉपर बाल्कनी दिली गेलेली आहे. ती बाल्कनीमधनं ज्यावेळेला तुम्ही बाहेर येणार आहात त्यावेळेला तुम्हाला हा पूर्णपणे वसंत विहारचा व्ह्यू दिसतो. अधिक वसंत विहारचं बघितल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला ह्या साईडला येणार तर हा तुम्हाला डोंगराळ सगळा डोंगर आणि झाडे झुडपं दिसतील. पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला आपण ह्या ठिकाणी उभं राहणार आहोत त्यावेळेला तुम्हाला एक अप्रतिम आणि खूप सुंदर असं फील नक्की येणार. इथे खूप चांगल्या पद्धतीनं थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला धुक्याचा आनंद तुम्हाला ह्या डोंगरावरनं इथून ह्या फ्लॅटमधनं घेता नक्की येईल. हा जो एरिया आहे हा खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेला ऑलरेडी आहे. कारण इथे मोठमोठे डेव्हलपर ऑलरेडी ठाण्यामध्ये आलेले आहेत. ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ठीक, ह्या बिल्डिंगच्या अपोजिटला जवळजवळ 62 एकरमध्ये ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बिल्डिंग बनवत आहेत. तर त्या बिल्डिंगचं तो एवढा मोठा डेव्हलपर आहे. इथं बाजूला गेला तर वाधवा पण आहे. हे तुमचं किचन आहे. किचन बघू शकता, यू शेपमध्ये तुमचं किचन दिलेलं आहे सुसज्ज. तुमच्या त्याच्यानंतर फ्रीजसाठी इकडे परत एक जागा पण प्रॉपर दिलेली आहे. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. त्यानंतर जेव्हा आपण इकडनं येणार आहोत त्यासाठी एकदम इथे तुम्हाला ड्राय बाल्कनीचा स्पेस पण मोठा दिलेला आहे. इथे ड्राय बाल्कनीचा तुमचा स्पेस असणार आहे. तुमच्या किचनमधनं तुम्ही इकडे ड्राय बाल्कनीचं काय चाललंय ते बघू शकता. कारण इथे ही खिडकी आहे किचनची आणि तुमची ही ड्राय बाल्कनीची खिडकी आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि जेव्हा आपण इकडनं बाहेर येऊ त्यावेळेला तुम्हाला एक कॉमन वॉशरूम आहे जे तुम्ही बघू शकता. ह्या साईडला ते कॉमन वॉशरूम आहे. कॉमन वॉशरूम हे बघा, इकडे सगळं पद्धतशीर आणि मोठं पूर्णपणे बनवलेलं चांगल्या सिस्टममध्ये डेव्हलप केलेलं हे कॉमन वॉशरूम तुमचं इथं तयार आहे.
त्यानंतर हे कॉमन बेडरूम आहे ते बघू शकता। ह्या बेडरूमला पण जर तुम्ही काचा वगैरे जर मध्ये स्लायडिंग विंडो जर बघितल्या तर टॉप टू बॉटमला स्लायडिंग विंडो लावलेले आहेत। इकडनं पण तुमचा जो व्ह्यू आहे तो व्ह्यू कॉमन बेडरूमचा व्ह्यू पण तुमचा येऊर हिल्स, वसंत विहार आणि पूर्ण ठाण्यातला मॅडोज वगैरे तुम्हाला हे सगळं व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे दिसतं। हे सिद्धांचल आहे, त्यानंतर सगळे हे कॉम्प्लेक्स तुम्हाला इकडनं दिसत। परत डोंगर हे तुमचा दिसतो व्यवस्थित। आपण हायर फ्लोअरला आहे, आपला हा फ्लॅट पण हायर फ्लोअरलाच विकायला आहे, विक्रीसाठी उपलब्ध आहे। त्यामुळे मला असं वाटतं की खूप सुंदर जागेवरती हा फ्लॅट आहे। इकडनं तुम्हाला सिंगानिया शाळा जवळ आहे, ठाणा स्टेशन पण जवळ आहे आणि मध्यवर्ती ठिकाण आहे ठाणे शहराचं, खूप चांगल्या पद्धतीचं मध्यवर्ती ठिकाण आहे। आणि ज्यावेळेला आपण शेवट बेडरूमला येणार त्यावेळेला हे असं सुसज्ज असं परत तुम्हाला एक आपण इथे बाथरूम पण सुविधा दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। ह्या साईडला बाथरूम आहे, त्याच्यानंतर इथं विंडो म्हणून एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ह्या साईडला एक विंडो पण बाथरूमला दिलेला आहे, जिथे हवा वगैरे पास व्हायला पाहिजे चांगली म्हणून। आणि ही तुमची परत बेडरूमची साईज आहे, जिथे तुम्ही इथं वॉलड्रॉप सेट करण्यासाठी मोठी अशी प्रशस्त अशी जागा दिलेली आहे। जर तुम्ही असा इकडून माझ्याकडनं फ्लॅट बघितलं तर खूप मोठा आणि खूप लॅविश फ्लॅट वाटतो आणि हे कॉम्प्लेक्सच लॅविश आहे कारण टाटाने बनवलेलं आहे ना त्यामुळे। आणि ज्यावेळेला आपण इकडं ह्या शेवटच्या बेडरूमला येऊ त्यावेळेला बघा तुम्ही क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडनं सगळा डोंगर दिसतो। अधिक ह्या साईडला आलात तर ही विंडो पण अशी सेट केलेली आहे की तुम्हाला उजेडाची कमीच नाही, इथे उजेड भरपूर आहे, वारं पण चांगलं असते। पावसाळ्यामध्ये तुम्हाला हा फ्लॅट एक नंबर असणार। मला असं वाटतं हा फ्लॅट जो आहे ह्याचा कार्पेट जो आहे तो साधारणतः 957 कार्पेट हा 957 कार्पेट असणार आहे। आणि याची इमिडिएटली पोझिशन आहे, तुम्ही पैसे द्या आणि इमिडिएटली राहायला जा। याचं कोटिंग जे आहे ओनरनं आपल्याकडे 2,70,00,000 रुपये कोटिंग केलेलं आहे। फ्लॅट आवडल्यानंतर ओनरचं म्हणणं आहे की बाबा फ्लॅट एखाद्याला आवडलं तर माझ्याशी बसा, मग आपण समोरासमोर बसून कमीत कमी किती होईल त्याची नक्की चर्चा करू शकतो। त्यामुळे जर तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल तर मला कमेंट्स आणि बघायचं असेल तर मला सांगा। तुमच्या माहितीस्तवर मी नवीन रिसेलचे अनयूज अनटच फ्लॅट, अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट असं रोज काही ना काही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून तुम्हाला ठाण्यामध्ये नक्की काय काय आहे ते सगळं माहिती देण्याचं काम मला करावंसं वाटतं। तर सगळ्यांनी मला थोडी मदत केली तर मी अजून जास्त चांगलं काम करेन। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।